नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। हिंदुत्ववादी नेत्यांना इम्तियाज जलील म्हणाले, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमकाच मैदानात उडवली पतंग। तर कैलाशनगर भागात भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात असल्याचा आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। मकर संक्रांतीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पतंग उडवला। हे जलील यांचं चिन्ह आहे म्हणून हिंदुत्ववादी नेत्यांनी पतंग उडवला नाही असं म्हणत हिंदुत्ववादी नेत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा शुभेच्छा संदेश इम्तियाज जलील यांनी दिला है। जब आप पतंग का इतना प्रचार कर चुके हैं कि मकर संक्रांति आएंगी, लोग पतंग उड़ाएंगे, उसका असर है तो लोगों के ऊपर होगा, फिर वो 15 तारीख के दिन जाके है तो पतंग की निशानी के ऊपर मोहर लगाएंगे। ये कोई बेवकूफ आदमी ही इस तरह का सुझाव दे सकता है करके। लेकिन हमारे आदरणीय ज्ञानी पालक मंत्री साहब ने इलेक्शन कमीशन के पास गए और उन्होंने कहा कि ये पतंग जो निशानी है एमआईएम की, उसका असर वोटरों के ऊपर पड़ेगा और वो वोटर जो है दूसरे दिन जाकर है तो पतंग की निशानी के ऊपर मारेंगे करके। मैं उनसे एक सवाल करना चाह रहा हूँ, आज दिन भर आप टीवी देखे क्या नहीं है? किसी पक्ष की निशानी है टीवी? आज घड़ी देख रहे हैं क्या नहीं देख रहे? किसी पक्ष की निशानी है घड़ी। ऑटो रिक्शा सड़क के ऊपर चल रही है, आप उसको बंद करवाने वाले हैं क्या? सूरज के एक पक्ष की निशानी है तो क्या सूरज आज उगना नहीं चाहिए? होगा सूरज इसमें। लेकिन जब खौफ सताता है, जब उन्हें मालूम है कि कल मेरे पार्टी के बड़े बड़े नेता मुझसे सवाल करेंगे कि तुम इतने सारे मंत्रियां क्या वहां पर गुल्ली डंडा खेल रहे थे? एमआईएम पक्ष इतना बड़ा पक्ष साबित हो गया वहां पर, तो खौफ जब सताने लगा तो वो सीधा इलेक्शन कमीशन भाग गए और बोले ये पतंग की निशानी इनके पास से वापस ले लो करके। अब लोगों के ऊपर कितना असर होगा? मैंने तो उड़ाया है पतंग, एक दो को काटा भी हूँ और इंशाल्लाह 16 तारीख के दिन कई जगह पैसे सर इतक्या वर्ष तुम्ही कधीही पतंग उडवलं नाही, पण आज नहीं देखिए, ये आपकी गलत सोच है कि मैंने पतंग उड़ाया नहीं हो करके। साहब 2014 से पतंग ही तो उड़ा रहे हैं लगातार पतंग, आपकी नजरों में नहीं आया था, लेकिन इस बार मैंने खास आपको दावत दिया कि आइए करके मैं पतंग उड़ा रहा हूँ करके, क्योंकि किसी ने मुझसे कहा था कि तुम अब इस साल पतंग नहीं उड़ाना करके, और अपन तो जिद्दी ठहरे साहब। किसी ने अपने को चुनौती दे डाली कि यहाँ पे नहीं उड़ाना करके, तो हमने वहां पे आके हमने उड़ा दिए। दरम्यान कुठल्याही पक्षाकडून मतदारांना आमिष दाखवलं जात असेल तर त्यांच्यावरती कारवाई करू असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। आज मकर संक्रांती आहे, तिळगुळ घेऊन गोड गोड बोला आणि ते वैयक्तिक पातळीवर ते असणे ठीक आहे, परंतु या अनुषंगाने कोणीही ते वस्तू वाटप किंवा पैसे वाटप अशा पद्धतीच्या कुठेही तक्रारी येत असेल तर आम्ही जवळपास 170हून अधिक सेक्टर पॅट्रोलिंग ऑफिसर्स आहेत, जोनल मॅजिस्ट्रेट्स आहे आणि पोलीस ऑफिसर्स फील्डवर आहेत। अशा पद्धतीने तक्रारी आल्यावर इमिडिएटली त्या ठिकाणी कारवाई करणार। प्रचारावर पण लक्ष आहे। हां, बिलकुल छुपा प्रचार आहे, परंतु त्याला लोकांनी तक्रार करायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल आणि ते आम्ही त्या ठिकाणी पोहोचू। पैसे खाल्ले कोण सांगितलं? पैसे खाल्ले लिस्टमध्ये नाव लिस्ट छापलं, त्याच्यात पैसे खाल्ले पुरावा म्हणजे कोणी पैसे खाल्ले? गल्लीचे लोक कोणाकडचे आहेत? नाही म्हणजे कोण सांगितलं पैसे खाल्ले? म्हणजे ते लिस्ट आहे, हा सदरील यादीवरील लोक पैसे खाल्ले असे आहेत का? कोणत्या कोणाकडे ती लिस्ट असं उमेदवारांसाठी गेलेली होती, हे आमच्या गल्लीतले हे माणसं यांना पैसे असतील ना, त्यांचे नाव पाठवलं असतील, हे मतदार आहे, आम्ही जाऊन प्रचार करू, हे करू, परंतु त्याच्यावर पैसे खाल्ले हा विषय कुठून येतो? नाही, पैसे खाल्ले म्हणजे ते काय झालं सर, तिथं मृत्यू माणसाचं पण नाव आहे। असू दे ना, त्यांना काय केलं देणं, तुम्हाला काय केलं? पैसे खाल्ले असतील तर ते पुरावा असतील ना। पैसे खाल्ले म्हणून तुम्हाला कोण आरोप केले? तुमच्यावर आरोप कोणी केला असायला पाहिजे ना।
मी येऊन सांगितलं पाहिजे मी कोणत्या पक्षाचं किंवा कोणी येऊन हे सगळे लोक सर्वांनी पैसे खाल्ले असं काही आहे लाईव्ह केम आहे म्हणलं नाही तसं कोणी नाही. मग कशाला आपण समजून का घ्यायचं. जर यादीमध्ये मयत लोकांची नाव असतील तो मयत लोकांचे थोडी पैसे खाणार. छत्रपती संभाजीनगरच्या कैलाशनगर भागात भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मला राज्यातलं काही मला माहिती नाही, पण मला आता संभाजीनगरचं माहिती आहे. काल रात्री अनेक ठिकाणी पैसे वाटप होते. आमच्या एका नगरसेवकाचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. रात्री इकडे कैलासनगर भागामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा वाटप केला आणि शिवसैनिकांनी वाटणाऱ्याला चोपलं. जाहीररित्या सांगतो, शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्याला चोपलं. पोलिसांना गुन्हा दाखल करायचा तर ते करू शकतात, बरोबर. कोण शिवसैनिक होते ते मी सांगतो, परंतु ते पैसे वाटप करणाऱ्यांना चोपलं शिवसैनिकांनी. काही लोक भाजपचे होते ते पळून गेले तिथून. परंतु शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने खूप विकास कामं केले, राज्यात केले, देशात केले, म्हणून त्यांना पैसे वाटावे लागतात असं मला वाटतं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा पद्धतीनं पैसे वाटपाचे मोठे प्रकार इथं चालू आहे. पण हे जे पैसे वाटप झाले तुम्ही त्यांना चोप दिलाय, तर पोलिसांनी किंवा प्रशासन त्यांच्यावर काही कारवाई काय करते पोलीस आणि प्रशासन? त्यांचे बालदार चोपदार आहे, चाटत बसतात त्यांच्याकडं. त्याच्यामुळं आम्ही पाकिटं पण आणले, ते पण सांगतो. काही पाकिटं पण आले त्याच्यात 3,000 रुपये. काही पाकिट आम्ही जमा केले, 25-30-40 पाकिटं आमच्या सैनिक आम्ही त्यांना म्हणलं खर्च करून टाका. जमा केले शिवसैनिक आणि त्यांना म्हणलं जा मजा करा म्हणलं. त्या शिवसैनिकांना ते पाकिट मी घेऊन टाकलं म्हणलं तुमच्याकडे. भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्ही विकासाची गंगा वाहिली. हा, हीच गंगा आहे. पैशाची गंगा येते. विकासाची गंगा असते तर पैशाची गंगेची गरज नसती पडली. तुम्ही जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या उमेदवाराकडे जा, पैसे वाटपाचंच काम करतो तो. बाकी पोलचीड वाटत नाही, काही वाटत नाही. पैसे नक्की वाटतो तो. पैसे वाटप करणाऱ्या लोकांना शिवसैनिकांनी चोप दिला असून शहरात मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्याचे प्रकार भारतीय जनता पार्टी करून असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आज अर्ध्या घंटापूर्वी भाजपच्या एका कार्यकर्त्याने मला माहिती दिली की नरेश भालेराव आणि अनिकेत राठोड हे अनिकेत राठोड यांच्या इथं पैसे वाटपचा कार्यक्रम चालू आहे. पैसे वाटप, मग पैसे एक व्यक्ती याचं नाव बी आहे पाकिटवर, त्याला काही पैसे दिले. मी त्याला धरलं, ते आता ते पाकिट निघालं, त्यामध्ये पैसे आहे. मी नागरिकांना आणि मतदारांना एवढंच सांगून इच्छितो, कोणाच्या भुलबळीला आणि कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. जे तुम्ही काम केलं असेल तुमच्या कामाच्यावर तुम्ही निवडून येण्याची क्षमता राखावी. आणि आता असल्या प्रकारे कुठेही पैसे वाटप करून मतदार किंवा नागरिकांची दिशाभूल करू नका. हे पैसे याच्यावर पाकिटावर याचा अक्षर आहे, पंडित म्हणून नाव आहे, याची पूर्ण संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, एवढीच विनंती आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पंधरा तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे, तर मी पण माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्ही सर्वांनी पण मतदान करून लोकशाही बळकट करावी. धन्यवाद. बळी पडू नका आमिषाला, शाई लावा बोटाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. पंधरा जानेवारीला महानगरपालिका नगरसेवकाचं मतदान आहे. ते माझं मत असं आहे का मतदान प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक ज्याचं बी मत असेल प्रत्येकाने मत टाकावा, हे माझं म्हणणं आहे. आणि मी माझं वयाच्या प्रत्येकी माझं जेव्हा वय झालं होतं, जेव्हा मी 18 वर्षाचं झालं होतं, तेव्हापासून मी मतदान करतो. एकही मतदान कधीही मी असं व्यर्थ केलेलं नाही. माझं मन असं आहे की सगळ्यांनी, जेवढे बी लोक आहेत त्यांनी मतदान करावा, हीच माझी विनंती.
करा मतदान, सांगतंय संविधान. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, तर आम्ही त्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तर मी तुम्हाला पण विनंती करेल की तुम्ही पण जाऊन मतदान करावं. मतदान हा आपल्या फक्त अधिकारच नाही तर आपली जिम्मेदारी पण आहे. मी पण मतदान करणार आहे, तुम्ही पण मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा. आपल्या बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. माझाही अधिकार आहे मतदानचा. मी मतदान करणार. 15 तारखेला मतदान आहे, मतदान करणार. आणि माझं एक मत आहे की सगळ्यांना हे मतदान करण्यात यावे, अशी माझी एक विनंती आहे सगळ्यांना. आणि आपला जो अधिकार आहे मतदानचा तो सगळ्याला कोणाला बी करा, पण मतदान करा. हे सगळं आपला अधिकार लोकशाहीचा आहे, आपण करण्यात यावी. असा एक लोकशाहीला बळकट करावी, हे एक माझी विनंती आहे. मतदानाचा वाढवू टक्का, लोकशाहीत होईल अधिक गोडवा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. स्टॉक मार्केट चॅम्प्स, पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला? हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बनतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. मैं फर्स्ट टाइम वोटिंग कर रही हूँ. आप सबको भी वोटिंग करना चाहिए. ये हमारी लोकशाही का हिस्सा है. हमारी लोकशाही मजबूत करने के लिए सभी ने वोट करना चाहिए. एक मत हमें मतदाता बनाता है. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. आता हे मतदान हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या हातून आमदार, खासदार, पंतप्रधान हे सगळे हाय लेवलचे इथून सगळे नगरसेवक, ग्रामसेवक हे सगळेच आले. त्यामध्ये सगळ्यापैकी निवडत हे वरील आणि त्यामधून हे असं माझं मत आहे. मतदान करा तुम्ही. कोणत्या पक्षाला द्यायचं ते कुठले चॉईस करा आणि त्याला ज्यानं काम केलेलं आहे याबाबत त्याचा तुमचा जेवढा अनुभव आहे त्या अनुभवाचा तुम्ही योग्य तो वापर करायला पाहिजे असं माझं मत आहे. मतदान माझं वय 80 चालू आहे वय. जोपर्यंत जमिनीवर आहे तोपर्यंत करू शकतो. जोपर्यंत हातपाय चांगले आहे, शरीर चांगलं आहे, आपला हक्क आहे तो मतदान करायचा. म्हणजे देशातून आपणाला चॉईस करायची आहे ना सगळे हे नाही. आपल्या बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत.
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त दिवसभर विविध पक्ष संघटना आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक असल्याने नामविस्तार दिनावरती त्याचा काही परिणाम दिसून आला नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विद्यापीठ नामविस्तार दिन हा साजरा होत आहे. शहरातील आणि महाराष्ट्रातील या ठिकाणी वंदन करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज मकर संक्रांत देखील आहे. मकर संक्रांतीच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उद्या शहरामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन आहे. पोलीस विभागाने संपूर्ण बंदोबस्ताची जय्यत तयारी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या आधारावरती आपल्याकडची लोकशाही मध्ये अशा प्रकारचे इलेक्शन होत आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती निर्भीडपणे कुठल्याही दबावाला बळीला न पडता आपण मतदानाला मोठ्या संख्येने हजर राहावे, ह्या सगळ्यांना माझी विनंती. मी आनंद बिर्जे, समता सैनिक दलाचा असिस्टंट लेफ्टनंट जनरल. आज ज्या शहीदांनी नामांतरासाठी लढा दिला आणि या ठिकाणी शहीद झाले, त्यांचं एक स्मरण म्हणून दरवर्षी त्यांचा नामांतर दिनाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला जातो. त्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रातून समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना दिल्या जाते. त्याचाच एक भाग बनून आज सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातून समता सैनिक दलाचे सैनिक या ठिकाणी या नामांतरवादी सैनिकांना, हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आज या नामांतर दिनाच्या निमित्तानं सर्वजणचे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालयातर्फे येणाऱ्या सर्व भीमसैनिकांचे ह्या कॅम्पसमध्ये स्वागत करते व नामविस्तार दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आज मिलिंद कला महाविद्यालयाच्या NCC NSSच्या विद्यार्थ्यांनी इथे प्रवेशद्वाराजवळ, विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन मानवंदना दिलेली आहे. तरी पुन्हा एकदा आपणा सर्वांना नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. 31व्या नामविस्तार दिनाच्या निमित्तानं तमाम आंबेडकरी जनतेला मानाचा जय भीम. या संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या नामविस्ताराच्या अनुषंगानं ज्या ज्या वीर पुरुषांनी आपल्या ज्ञानाचं बलिदान दिलेलं आहे, जीवाचं बलिदान दिलेलं आहे, अशा शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आणि या नामविस्तार दिनाच्या निमित्तानं या जनतेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण भारत देशातून लोक एकत्र आलेले आहेत. या नामविस्ताराचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, खरं तर हे नामांतरच झालं पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची पायाभरणी सुरू केली त्यावेळेला गोविंदभाई श्राप आणि त्यांचे सहकारी बाबासाहेबांना विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही या ठिकाणी या महाविद्यालयाचे पायाभरणीचं काम सुरू करतात, परंतु या ठिकाणी विद्यार्थी येतील का? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या ठिकाणी केवळ महाविद्यालय नव्हे तर या ठिकाणी विद्यापीठाची निर्मिती झाली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या विद्यापीठाच्या निर्मितीच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवलेली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगोत्री या मराठवाड्यामध्ये
या विदर्भ आणि मराठवाड्यातील गरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी ही गंगोत्री खुली व्हावी याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी विद्यापीठाचं काम करण्याच्या अनुषंगाने त्यावेळेला जो विचार जो संकल्प मांडला होता त्या अनुषंगाने या ठिकाणी या औरंगाबाद शहरामध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे विद्यापीठ तयार झालं. परंतु या विद्यापीठाला नाव काय द्यायचं, कुणी म्हणालं दौलताबाद द्या, कुणी म्हणालं खुलताबाद द्या, अशा वेगवेगळ्या नावांचं कारण नसताना स्टोम पुढे करण्यात आलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यात यावं या संदर्भाने एक विचार पुढे आला. परंतु धर्म मार्तंडांनी आणि जे लोक अस्पृश्यांना विरोध करतात त्या अस्पृश्य विरोधासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाला विरोध करण्यात आला आणि तो विरोध ज्या वेळेला आंबेडकरी जनतेच्या लक्षात आला त्यावेळेला इथे मोठं आंदोलन झालं, संघर्ष झाला आणि या संघर्षाच्या माध्यमातूनच जवळजवळ 17 वर्ष हे आंदोलन चालू राहिलं. हे नामांतर झालं नाही आणि या नामांतरामध्ये पोचीराम कांबळे सारखे, मेवाड्यांसारखे अनेक लोक शहीद झालेत आणि त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी तमाम लोक येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विद्यापीठाला ज्याचं नामांतर होणं आवश्यक होतं परंतु ते केवळ नामविस्तार झाला तरी सुद्धा आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुणांचं बरोबर अवलोकन करणारी आहे. म्हणून त्यावरती समाधान मानून हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव दिलेलं आहे त्यात आम्ही समाधानी आहोत आणि म्हणून आम्ही या दिवशी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतो. नमो बुद्धाय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त क्रांती संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संघटना प्रमुख राहुल साळवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसेच नामांतर शहीद स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अरुण वासनकर, लिबरेशन पॅन्थर पार्टीचे प्रदेश महासचिव इंजिनियर मुकुल निकाळजे, तुषार आतके, संतोष कस्तुरे, सतीश जाधव, सुनील जाधव, प्रभू बोर्डे, प्रमोद साळवे, अभिषेक वाघमारे, रतन वाहुळ, किरण अंभोरे, अजय घोरपडे, हिराताई खरात, लताबाई वाहुळ, नंदाताई नरवडे, रेणुकाताई वाहुळ आदी उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून भव्य पथसंचलन करण्यात आलं. समाजकंटकांना इशारा देणं आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं यामागचा हा उद्देश होता. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक अनुषंगाने शहर पोलीस दलाकडून शहरात पथसंचलनाची सुरुवात नारेगाव येथून करण्यात आली. त्यानंतर गरबारे चौक, आझाद चौक, किराडपुरा, रोशन गेट, चंपा चौक, शहागंज, टाउन हॉल, मकई गेट, बीबिका मकबरापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. या पथसंचलनामध्ये पोलीस महिला अधिकारी, महिला कर्मचारी आणि पोलीस महिला होमगार्ड आघाडीवरती होत्या. महिला सुरक्षेचा संदेश देत त्यांनी नेतृत्व केलं. नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश या पथसंचलनाच्या माध्यमातून दिला गेला. या संचलनामध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्यासोबत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 6 पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 460 पोलीस अंमलदार, 190 राज्य राखीव पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते. पोलीस दलासोबत मोठ्या संख्येने होमगार्ड सुद्धा सहभागी होते. सुरुवातीला सूचना देणाऱ्या वाहनातून नागरिकांना निवडणूक काळात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. मतदान काही दिवसांवरती आलं असताना पोलिसांचं हे पथसंचलन योग्य संदेश देणारं ठरलं असं नागरिकांनी सांगितलं. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सर्व महापालिका निवडणूक क्षेत्रांमध्ये अशा पथसंचलनाचं आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरात अतिरिक्त फोर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे असं प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी दिलं आहे. अतिसंवेदनशील केंद्र आणि आता आफ्टर अटॅक ऑन इम्तियाज जलील आम्ही त्याच्यामध्ये काही वाढही करण्यात आलेला आहे. ज्या ज्या एरियाजमध्ये अशा पद्धतीचा हिंसाचाराचा होऊ शकतं असे पोलिसांचा त्यांना वाटतं आणि त्याला पटतं आणि त्या ठिकाणी आपण अजूनही म्हणजे 42 वर्ण लागलं तर अजून 18-20 मतदान केंद्रामध्ये आपण अतिसंवेदनशील केंद्र घोषित करून त्या ठिकाणी एक्स्ट्रा पोलीस फोर्स त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचं नियोजन केलेलं आहे. आम्हीच्या तयारी आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शेवटचं 5:30 वाजल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरनी त्या ठिकाणी चिठ्ठी
द्यावा लागतो पाठीमागून 1, 2 असे जेवढा जर 100 असतील तर 100, 200 असतील तर 200. मग त्याचा पलीकडे काही करता येणार नाही. आणि आपण एक कंट्रोल रूम, मी आणि ऑब्झर्वर त्या ठिकाणी असणार. आणि ज्या ठिकाणी 5:30 नंतरही खूप वेळापर्यंत त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू असेल त्या ठिकाणी अधिक व्यवस्था त्या ठिकाणी पाठवण्याचा व्यवस्था केलं जाईल. पोलीस असतील किंवा हे असतील. आणि त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीज त्यामध्ये एक महत्त्वाची आहे ते लाईटची व्यवस्था आणि रोशनीची त्या ठिकाणी व्यवस्था करणे अपेक्षित असतात. त्यामुळे वी आर प्रिपेअर्ड की काही ठिकाणी 10 वाजेपर्यंत, काही ठिकाणी 8:30 वाजेपर्यंत, काही एरियाज असे असतात. वी ऑल्सो नो द रिझन्स की काय मतदार दुपारपर्यंत बाहेर न पडतात किंवा शेवटी येतात. देर आर एन्युमरस रिझन्स. त्याला पॉझिटिव्ह पण आहे, नेगेटिव्ह पण आहे, परंतु तरीही आपण त्या ठिकाणी व्यवस्था करून ठेवलेली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. हिंदुत्ववादी नेत्यांना इम्तियाज जलील म्हणाले, तिळगुळ घ्या, गोड बोला, आमकाच मैदानात उडवली पतंग. तर कैलाशनगर भागात भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात असल्याचा आरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.